नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. तळे बंदरवाडी देवघर रस्त्याची दुर्दशा, खड्डे भरण्यासाठी ग्रामस्थांची आक्रमक मागणी. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या आनंद मेळाव्यात देहदान आणि अवयवदान जागृती. आसूद येथील राष्ट्रवादीच्या 65 कार्यकर्त्यांचा आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश. औदुंबर श्री देवस्थान येथे भाविक भक्तांना आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्राचं वितरण. रायगड जिल्ह्यात पेट्रोल डिझेल खुल्या विक्रीवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई. सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील तळे बंदरवाडी देवघर या रस्त्याची अल्पावधीतच अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. विशेषतः देवघर बंदरवाडी जवळील वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठे खड्डे पडल्यामुळे हे ठिकाण अपघाताचं केंद्र बनलंय. मागील अनेक दिवसापासून ही समस्या कायम असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. या गंभीर परिस्थितीवर समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात याच मार्गावरून अनेक बड्या पुढाऱ्यांच्या गाड्यांचे ताफे फिरत होते. मात्र आता सर्वसामान्यांच्या या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसल्याची टीका त्यांनी केली. तळे भागातील राजकीय नेतृत्वाचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याला वाली कोण आहे की नाही असा संतप्त सवाल आता स्थानिक जनता करू लागली. रस्त्यावरील जीवघेणी खड्डे आणि वाढते अपघात लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत देवघर यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याची गरज आहे. लवकरात लवकर खड्डे भरण्याची व्यवस्था न झाल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तरी कुंभकर्ण झोपेतून जागं होऊन तळे विभागातील जनतेची ही मागणी तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी विनंती ग्रामस्थांकडून केली जाते. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी मासिक आनंद मेळावा उत्साही आणि ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण BKL वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार हे होतं. कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात डॉक्टर संतोष कुमार भिसे, सहयोगी प्राध्यापक शरीर रचना विभाग MBBS MD BKL वालावलकर हॉस्पिटल यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना देहदान, अवयवदान आणि नेत्रदान या विषयावर अत्यंत विस्तृत आणि भावूक मार्गदर्शन केलं. मृत्यू पश्चात अवयवदान हेच खरं जीवनदान हा संदेश त्यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्यानं पडद्यावर विविध माहिती दाखवून उपस्थितांना पटवून दिला. समाज मनातील गैरसमज दूर करत त्यांनी या पवित्र कार्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. त्यांच्यासोबत आलेले हॉस्पिटलचे सोशल वर्कर सचिन धुमाळ यांनी वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अद्ययावत उपचारांची माहिती दिली. तसेच विविध शासकीय योजना अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शन केलं. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका रसिका खेडेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादामुळे हे यश मिळाल्याचं सांगून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यानंतर मासिक आनंद मेळाव्याचे नियमित कार्यक्रम पार पडले. यात ज्येष्ठ नागरिकांनी आपली कला सादर केली. आजच्या कार्यक्रमाचं चहापान निकेतन पाटणे नगरसेवक यांच्या वतीनं देण्यात आलं. या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम
यांच्या कार्यशैलीवर आणि विकास कामांवर विश्वास ठेवून आसूत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आसूत कडुवाडी येथील माजी सरपंच विष्णुशंकर वारसे यांच्यासह 32 कार्यकर्त्यांनी तर आसूत आदर्शवाडी येथील 33 कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला। या मोठ्या पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून कार्यकर्त्यांनी योगेश दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या पक्षप्रवेशासाठी शाखा प्रमुख रवींद्र कुळे, उपशाखा प्रमुख सुधीर कानसे, सचिव कमलेश कडू आणि इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं। यावेळी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, विधानसभा क्षेत्र समिती अध्यक्ष किशोरभाई देसाई, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। मान्यवरांनी नवीन सदस्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला तालुका संघटक प्रकाश कालेकर, सुनील दळवी, रोहिणीताई दळवी, रेश्माताई झगडे, मोहन मुळे, मोहन शिगवण यांच्यासह युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पारदुले आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आसूत परिसरातील या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात स्थानिक पातळीवर शिवसेनेचं वर्चस्व अधिक घट्ट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीचा औचित्य साधून सुकिवली तालुका खेड येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान येथे सायंकाळी हरिपाठ आणि भजनाचा जयघोष संपन्न झाला। या मंगलमयी प्रसंगी वर्षभर भजन आणि हरिपाठ यासारख्या नामस्मरणाच्या कार्यक्रमात कायम उपस्थित राहणाऱ्या एकूण 15 भाविकांना आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। औदुंबर श्री दत्त देवस्थान येथे दर गुरुवारी, एकादशी आणि पौर्णिमेला नियमितपणे हरिपाठ आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। याच परंपरेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी हे सर्व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले। या सोहळ्यात देवस्थानचे संस्थापक हबप श्री श्रीकांत चाळके, हबप विष्णू जाधव महाराज, सीताराम शिंदे महाराज आणि श्री बाळकृष्ण चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी हबप स्वाती चाळके, राजेंद्र मोरे, रचना मोरे, हबप प्रमोद चव्हाण, श्रीकांत भिकू चाळके, शीतल चाळके, सुलोचना चाळके, अक्षय चाळके, मानसी चाळके, अक्षता आंबेकर, प्रकाश कदम, कांदोशी, प्रमिला कदम आणि वर्षा चव्हाण इत्यादी भाविक उपस्थित होते। या सर्व 15 भाविक भक्तांना मान्यवरांच्या हस्ते आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं। समाज माध्यमांवर पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलाय। सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे। पेट्रोलियम नियम 2002 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक आणि मालकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले। त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच करावी लागणार असून कोणत्याही परिस्थितीत कॅन, बाटली किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन भरण्यास आणि विक्री सक्त मनाई करण्यात आली। तसेच सर्व पेट्रोल पंपांवर CCTV यंत्रणा कार्यरत ठेवणं आणि विक्रीची नोंद नियमितपणे राखणं बंधनकारक करण्यात आलंय। याशिवाय अनधिकृतपणे पेट्रोल डिझेल साठवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे। हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहणार आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। तालुक्यातील रामपूर आवटेवाडी येथील एका आंबा बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी अवशेष आढळल्याने खळबळ माजली होती। मात्र चिपळूण पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत शिताफीनं तपास करत अवघ्या 24 तासात मुंबईतील या भीषण हत्याकांडाचा उलगडा केला आहे। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल विजय खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नत तुनिसा खान यांना अटक करण्यात आली।
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तपासाची चक्र वेगानं फिरवली. 31 मार्च रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तांत्रिक बाबी आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिजाऊ ब्रिगेड, कोकण कन्या सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने चिपळूण पोलीस प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं. या प्रसंगी ॲडव्होकेट वृषाली सावंत, पूर्वाताई तांदळे, वर्षा फटके पाटील, पूनम भोजने, तृप्ती कदम, ॲडव्होकेट प्रियांका वाटेकर, दिलबर शराफत खान आणि नाटुस्कर ताई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचं आणि कर्तव्यनिष्ठेचं कौतुक करून भविष्यात अशा प्रकारे गुन्हेगारीवर लगाम घालण्याची अपेक्षा व्यक्त केली. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे 1 आणि 2 एप्रिल रोजी CBSE 11वी विज्ञान शाखेचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचं औक्षण आणि पुष्पवृष्टी करून त्यांचं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई, डॉक्टर प्राची जोशी आणि प्राध्यापक विशाल सिंग यांनी शाळेतील अद्ययावत शिक्षण प्रणालीचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती साधण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून रोटरी स्कूलला भवितव्य उज्ज्वल करणारं विश्वासाचं ज्ञान मंदिर असं संबोधन शाळेच्या 100% निकालाच्या परंपरेवर आपला विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख वक्ते कृणाल मंडलिक आणि समुपदेशक भक्ती करंबळेकर यांची सत्रे. श्री मंडलिक यांनी 10वी आणि 11वी मधील अभ्यासातील तफावत समजावून देऊन पहिल्या दिवसापासून शिस्तबद्ध वेळापत्रक आणि नियोजनाचा मंत्र दिला. प्राध्यापक भक्ती करंबळेकर यांनी वेळेच्या नियोजनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्राध्यापक बाळासाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांना शाळेची नियमावली समजावून सांगितली आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा परिचय करून दिला. या स्वागत सोहळ्याला विशेष कलात्मक जोड देण्यासाठी संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांनी म्युझिक थेरपी संगीत उपचार सत्राचं आयोजन केलं होतं, ज्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी विविध फनी गेम्सचा आनंद लुटला, ज्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचं नातं दृढ होण्यास मदत झाली. व्हिडिओच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भक्ती करंबळेकर, सरिता भारती आणि धनुजा धूत यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्करोग हा असाध्य आजार नसून वेळेत निधन झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच उद्देशाने खेड नगर परिषद, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि ल वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी विशेष कर्करोग प्रतिबंध आणि तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न होईल. या शिबिरामध्ये प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या विषयावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केलं जाणार आहे. कर्करोग होण्यापूर्वी शरीरात दिसणारी लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच उपस्थित महिलांना मॅनिक्विनच्या सहाय्यानं घरच्या घरी स्तनांची तपासणी कशी करावी याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. हे शिबिर 18 ते 65 वयोगटातील सर्व महिलांसाठी महत्त्वाचं असून विशेषतः 30 वर्षावरील विवाहित महिलांनी गर्भाशय, मुख आणि स्तनाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. लवकर निदान आणि योग्य उपचार हेच कर्करोगावर मात करण्याचं प्रभावी साधन असल्याने खेड परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलंय.
प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने साधना सप्ताह आयोजित करण्यात आलाय। कोकण विभागात हा सप्ताह 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत राबवला जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असे स्पष्ट निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले। या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कोकण विभागातील सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांची आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली। केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे। या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणं हे आहे। प्रत्येक कर्मचाऱ्यानं या 7 दिवसात किमान 4 तासांचं कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे। यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिटिक्स, ब्लॉकचेन आणि प्रभावी संवाद कौशल्य यासारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे। बदलत्या काळानुसार प्रशासनानं अद्ययावत होणं ही काळाची गरज असून या प्रशिक्षणामुळे कामाचा दर्जा सुधारेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय। या आढावा बैठकीला कोकण विभागातील विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोहिमेमुळे कोकण विभागातील प्रशासन आता अधिक कौशल्यपूर्ण आणि तंत्रस्नेही होण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहे। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।